प्रभू येशूच्या नावात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी श्वेता बघतोय क्राइस्ट गॉस्पल चर्च ख्रिस्त सुवार्ता मंदिर परभणी इथून हा मेसेज सादर करत आहे। ऑफलाइन चर्च आहे, ऑनलाइन जे बघत आहेत त्यांचंही स्वागत आणि ऑफलाइन जे आहे तिकडे सगळे उपस्थित त्यांचंही प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करते। आशा करते की आपण सर्वजण चांगले आहात। परमेश्वराच्या दयेने कृपेने आपली आध्यात्मिक स्तरही वाढत आहे आणि काही फेजेस आपल्या जशा जीवनामध्ये येतात त्या फेजेस मध्ये आपण काय केलं पाहिजे आजच्या संदेशामध्ये आपण बघूया। आणि आपण संदर्भातले वचन आधी काढूया। संदर्भातले वचन आहेत प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय 1 ते 34, ऍक्ट्स 4th chapter 1 to 34, जे आपण आळीपाळीने अल्टरनेटिव्ह रीडिंग केलेली आहे, आळीपाळीने वाचलेले आहेत। आणि संदेशाचं शीर्षक आहे हाऊ टू लिव्ह इन द टाइम्स लाईक दिस। हाऊ टू लिव्ह इन द टाइम्स लाईक दिस, अशा काळात कसे जगावे, अशा काळात कसे जगावे। आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल आपण वचन काढून वाचावी अशी आपल्याला मी विनंती करते। सुरुवातीचं जे चर्च होतं, अर्ली चर्च होतं, या अर्ली चर्च मध्ये कसे काय होतं, आजच्या काळच्या चर्चेस मध्ये आजच्या काळच्या पाळक लोकांना, पाळक वृंदाला जी फॅसिलिटी असते, जे फंड्स मिळतात, ज्याच्यावर ते डिपेंड करतात, ज्याच्यावर त्यांना गर्व असतो, त्या काहीच गोष्टी अर्ली चर्च सुरुवातीच्या काळच्या चर्चेस मध्ये मुळीच नव्हत्या। आणि काय होतं, जर त्यांचा रेकॉर्ड पाहिला अर्ली चर्चेस मध्ये जे प्रेषित होते, प्रभू येशूचे जे शिष्य होते, जे प्रेषित होते, त्यांचा जर रेकॉर्ड पाहिला तर त्यांचा रेकॉर्ड तर तुरुंगवासामध्ये जाऊन ते राहून आलेले, अरेस्ट रेकॉर्ड त्यांचा होता। न त्यांनी कोणते कोणते मोठे मोठे पुस्तकं लिहिलेले होते, न ते जास्त जसे आजचे काळचे प्रीचर्स, पाळक वृंद, प्रीचर्स, इव्हांजलिस्ट जसे फेमस आहेत तसेही ते फेमस नव्हते। आणि जर आजच्या काळामध्ये ते कोणत्या चर्च मध्ये आले, आम्हाला तुमच्या चर्च मध्ये आम्ही पालखी सेवा करतो असं म्हणून हे करायला, तर त्यांना फार अडचण झाली असती। का? कारण त्यांचा मागचा रेकॉर्ड बघता, त्यांना तर त्यांचा अरेस्ट रेकॉर्ड होता, किती दोष त्यांच्यावर त्या काळच्या अधिकाऱ्यांनी लावलेले होते, याजकांनी लावलेले होते, सदुकी लोकांनी लावलेले होते, त्या काळच्या मंदिराच्या वडील लोकांनी लावलेले होते। आणि ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण काय बघतो, पेत्र आहे आणि योहान आहे, ह्या दोघांना कौन्सिल, ज्यूइश हाय कौन्सिल म्हणजे यहुदी न्यायालयामध्ये हे दोघांना उभं केलेलं आहे। आणि हे स्वतःला डिफेंड करत आहेत, हे स्वतःला डिफेंड करत आहेत। काय डिफेंड करत आहेत की प्रभू येशू द्वारे जे उठल्या जातात, लोक मेलेले उठल्या जातात, हे जे ते प्रीच करत होते, ही प्रीचिंग ते डिफेंड करत आहेत। ज्या भिकाऱ्याला मंदिराच्या सुंदर अशा गेटमध्ये त्यांनी बरं केलं होतं, पेत्रांनी बरं केलं होतं, ते त्यांना ते बरं करणं देखील ते डिफेंड करत आहेत। संदर्भातलं वचन आपण वाचूया। प्रेषितांची कृत्य 4था अध्याय आणि 13वं वचन। प्रेषितांची कृत्य 4था अध्याय आणि 13वं वचन वाचूया आपण जोरात। तेव्हा पेत्राची व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले। बरोबर आहे। संदर्भातलं वचनामधून आपण असं एक्सप्लेनेशन देईल की हे स्वतःला डिफेंड करत होते। कसं डिफेंड करत होते? बोल्डली डिफेंड करत होते। हे जे याजक होते, बऱ्याच काळापासून तिथे याजक होते, हे जे सॅद्युसीज होते, सदुकी लोक होते, ते पण तिथे बऱ्याच काळापासून होते। आणि हे अधिकारी लोक होते, पॉवरफुल लोक होते। आणि यहुदी लोक तर येशू ख्रिस्तावर फार कमी यहुदी लोक विश्वास करत, आणि हे लोक अगदी नवीनच होते प्रेषित, आणि नवीन असताना ज्या बोल्डनेसने ते सांगत होते, हे तर साधारण लोक होते, ह्यांना कोणत्या प्रकारची स्पेशल ट्रेनिंग नव्हती, न ह्यांना कोणत्या प्रकारचं
काही शिक्षण देण्यात आलं होतं, शास्त्राचं ह्यांना शिक्षण नव्हतं, कोणत्या प्रकारची ट्रेनिंग ह्यांना नव्हती, तरी देखील इतक्या बोल्डली आणि इतक्या अधिकाराने हे बोलत आहेत। हे सर्व बघून ते जे याजक लोक होते, अधिकारी लोक होते, सदुकी लोक होते, त्या घेऱ्यामध्ये ज्यांना ह्या दोघांना उभं केलं होतं, आजूबाजूचा जो जमाव, जो घेरा होता, तो एकदम आश्चर्य करत होता, एकदम ते आश्चर्याने भरून गेले होते। आणि चौथा जो अध्याय आहे, प्रेषितांची कृत्य चौथा अध्याय आहे, ह्याच्यामध्ये आपण असं डिस्कवर करू, अर्ली चर्चेसचे जे प्रेषित होते, जे अपॉस्टल्स होते, जे अनुयायी होते प्रभू येशूचे शिष्य जे होते, ज्यांना आपण प्रेषित म्हणतो, आणि नवीन जे विश्वासणारे होते, ह्यांच्याबद्दलचं आपण पॅशन डिस्कवर करणार आहोत, त्यांचे तत्व डिस्कवर करणार आहोत, आणि त्यांच्या प्रायोरिटीज, त्यांच्या प्रायोरिटीज देखील आपण ह्या इथे डिस्कवर करणार आहोत। आणि जसे ते जगले त्या रीतीने जर आपण जगलो, जसे हे लोक जगले त्या रीतीने जर आपण जगलो, तर आजच्या काळचं आपलं जीवन एक बेटर लाईफ, एक सुंदर जीवन, एक चांगलं जीवन आपलं असू शकतं। त्याचसोबत जे अर्ली चर्च होतं, जेव्हा आपण त्यांचं पॅशन डिस्कवर करतो, त्यांचं तत्व डिस्कवर करतो, आणि त्यांच्या प्रायोरिटीज डिस्कवर करतो, या सर्व गोष्टी आपण जेव्हा डिस्कवर करतो, तेव्हा आपल्याला हे कळतं की त्यांच्यामध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये, ज्यामध्ये प्रेषित होते, प्रभू येशूचे अनुयायी होते, आणि नवीन नवीन विश्वासणारे जे होते, यांची संगती व्हायची। दयेचा आणि कृपेचे ऍक्ट्स, दयेचे ऍक्ट्स, कृपेचे ऍक्ट्स, आणि त्या ह्या सगळ्यांची सहभागिता, ह्याचा जन्म तिथे झाला। आणि ह्या सर्व गोष्टींवरून, दयेमधून, कृपेमधून आणि संगतीमधून एक लोक त्यांच्याकडे आकर्षिल्या गेले, आणि शुभवर्तमान पसरत गेलं, आणि लोकांची त्यामध्ये भर होत गेली। पेंटिकॉस्टचा जो दिवस होता, तेव्हा बायबल सांगतं की 3000 लोकांनी विश्वास धरला, 3000 लोकांची भर त्यामध्ये पडली। आणि जेव्हा पेत्र आणि योहान यांनी तिथे त्या गेटमध्ये त्या भिकाऱ्याला, मंदिराच्या सुंदरशा अशा गेटमध्ये भिकाऱ्याला जेव्हा आरोग्य दिलं, जेव्हा तो लंगडा होता त्याला उठून चालायला लावलं, हात त्याला देऊन उठवलं लगेचच, सोनं नाही, चांदी नाही, पण प्रभू येशूच्या नावाने मी तुला सांगतो, आपली बाज घेऊन चालू लाग, असं पेत्र म्हणाला, हात दिला, त्याला उचललं, आणि तो लगेच चालायला लागला। आणि मग हे सगळं बघून तिथे लोकांचा जमाव झाला, आणि जेव्हा प्रभू येशूबद्दल पेत्राने सांगितलं, अजून 2000 लोकांचा तिथे भर पडला, 2000 लोकांनी विश्वास ठेवला, 2000 म्हणजे टोटल 5000 लोक झाले, असं विश्वासणाऱ्यांची भर त्यांच्यामध्ये पडू लागली। तर आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये हे बघू शकतो की 3 अध्यायापर्यंत, प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायापर्यंत छान असं शांत आणि सर्व व्यवस्थिशीर असं त्यांचं चाललं होतं। पण 4थ्या अध्यायामध्ये बघतो की ह्यांच्यावर सताव चालू झाला, ह्यांच्या संगती छळ चालू झाला, आणि छळाची पहिली टेस्ट ह्यांनी चाखली। आज देखील आपल्याला छळ होत राहतो, आणि ते आपण पुढे बघूया। काय झालं मग, पहिलाच मुद्दा आपण बघूया, आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया। पहिला मुद्दा बघूया, फिअरलेस विथ परसिक्युशन। छळामध्ये, सतावामध्ये प्रेषित लोक, प्रभूचे सेवक जे होते ते लोक भयहीन होते, सतावामध्ये भयहीन होते, छळामध्ये भयहीन होते। फिअरलेस विथ परसिक्युशन। काय झालं तिथे, जेव्हा त्याला, त्या भिकाऱ्याला मंदिराच्या सुंदरशा अशा गेटमध्ये हील केलं, बरं केलं, तेव्हा काही जमाव तिथे लोकांचा झाला, आणि हे लोक काय सांगत होते, प्रेषित काय सांगत होते, पेत्र आणि योहान काय सांगत होते, जमाव जो तिथे झाला त्यांनी त्या जमावाचा
फायदा घेतला आणि त्या जमावाला प्रभू येशूद्वारे जे मेलेले आहेत ते पुन्हा उठणार असं ते सांगत होते. मग काय झालं, तिथले जे याजक लोक होते, सदुकी लोक होते आणि मंदिराचा जो सरदार होता, हे लोक डिस्टर्ब झाले. हे जे असं बोलली सांगत होते की प्रभू येशूद्वारे जे मेलेले आहेत जे मेलेले आहेत, म्हणजे अर्थ असा आहे जे मेलेले आहेत पण ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला ते लोक पुन्हा उठतील, पुन्हा त्यांचं पुनरुत्थान होईल जसं प्रभू येशूचं झालं. ह्या गोष्टींनी तिथले हे लोक, सदुकी लोक, मंदिराचा सरदार आणि याजक लोक हे डिस्टर्ब झाले आणि हे पळत आले आणि ह्यांना काय केलं, पेत्र आणि योहानाला अरेस्ट केलं, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. कारण संध्याकाळ होती तर सकाळपर्यंत त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं, त्यांना संध्याकाळपर्यंत तुरुंगामध्ये ठेवलं. आपण संदर्भातली वचन वाचूया. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 1 ते 4. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 1 ते 3. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 1 ते 3. 1 to 3. छोटे छोटे वचन आहेत, पटकन होऊन जातात. ते लोकांबरोबर बोलत असतात त्याचवर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे होईल असे प्रसिद्धपणे सांगतात. त्यांचे त्यास अतिशय वाईट वाटले. तेव्हा त्यांनी त्याच्यावर हात टाकले व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यास चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. आता ही तर जस्ट सुरुवात होती. त्यांना धरलं, त्यांना अरेस्ट केलं, तुरुंगामध्ये ठेवलं. ही तर जस्ट सुरुवात होती. पण जर आपण पाहिलं अर्ली चर्च, अर्ली ख्रिश्चन्स, जे असे लोक जे प्रभू येशूवर विश्वास ठेवायचे, अशा लोकांचा खूप छळ झाला सुरुवातीला. काय छळ झाला, जे यहुदी लोक होते, काही यहुदी लोक, काही बंड यहुदी लोक, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पदाधिकारी असतील, जे काही असतील, तर ह्या लोकांनी रोमी साम्राज्याशी हात मिळवला आणि त्या काळचे जे राजे होते, राजा नीरो, राजा डोमिटियन, ह्यांनी काय केलं, ह्यांच्या हे जेव्हा सिंहासनावर होते, हे जेव्हा राज्य करत होते, त्यांच्या राज्यामध्ये पुष्कळ ख्रिश्चन लोक त्यांना म्हणायचे जे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवायचे. आणि सुरुवातीला ही जी प्रभू येशूची जी मूवमेंट चालू झाली, प्रभू येशूचा जो जल्लोष लोकांमध्ये चालू झाला, किंवा प्रभू येशूचं वादळ म्हणूया किंवा प्रभू येशूचं मूवमेंटच म्हणूया, हे जे लोकांमध्ये सुरू झालं, हे मूवमेंट संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी लोकांनी प्रभू येशूवर विश्वासच ठेवू नये, येऊच नाही प्रभू येशूकडे, ह्यासाठी सुरुवातीला काय केलं, ह्या लोकांनी या दोन राजांचं नाव संदेश तयार करताना आहे. तर हे लोक जेव्हा राजासनावर होते, ह्या लोक जेव्हा रूल करत असताना, राजा नीरो आणि राजा डोमिटियन रूल करत असताना, जे ख्रिश्चन लोक होते, ते ख्रिश्चन लोकांना ह्या लोकांनी हत्या केली, त्यांची शिकार केली, त्यांची हत्या केली, तलवारीने त्यांची कत्तल केली. त्याचप्रमाणे त्यांना सिंहासमोर टाकलं, ख्रिश्चन लोकांना जिवंत जाळण्यात आलं. या सर्व गोष्टी ख्रिश्चन लोकांसोबत झाल्या रोमी साम्राज्यामध्ये. एक प्रश्न मला आलेला आहे, जर आपण ख्रिस्ती आहोत, इथे बसलेले सगळेच ख्रिस्ती आहेत, येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवणारे आहोत, उद्या जर का विश्वासासाठी आपल्याला काही करावं लागलं, जीव देखील द्यावा लागला, तर आपण तयार आहात का? जसे हे जे ख्रिस्ती लोक आहेत, एवढं होऊन पण काही जणांना क्रूसावरही लटकवण्यात आलं, वेगवेगळ्या रीतीने त्यांना मारण्यात आलं, जिवंत जाळण्यात आलं, पुरण्यात आलं, काय नाही त्या गोष्टी झाल्या. तर अशा गोष्टी जर आपल्या संगती झाल्या किंवा छळ आपल्या संगती झाला मोठ्या प्रमाणामध्ये वेगळा, तर आपण तयार आहोत का ह्या सर्व गोष्टी फेस करण्यासाठी? यासाठी आपण परमेश्वराकडे नक्कीच शक्ती मागावी की आम्हाला
तशी शक्ती दे, आम्हाला या सर्व गोष्टी सामोरं जाण्यास तुझं सामर्थ्य दे, कारण ह्या सर्व लोकांनी हा छळ सहन केलेलाच आहे. आणि जर आपण पाहिलं तर पहिला जो शतक होता 100 AD, ह्यामध्ये जितक्या ख्रिश्चन लोकांचा सताव, परसिक्युशन, छळ झाला, त्या तुलनेमध्ये आजच्या डेटमध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा खूप जास्त छळ होत आहे. आणि वारंवार आपल्याला छळ ऐकायला मिळतो, वारंवार आपल्याला छळ हा पाहायला मिळत असतो. एक दोन एक्झाम्पल्स आपण घेऊया. प्रत्येक छळ ही हत्यामध्ये एंड होत नसते. प्रत्येक छळाची, प्रत्येक सतावाचा अंत हत्येमध्येच होत नसते. आपण एक दोन एक्झाम्पल्स बघूया. एक एक्झाम्पल आहे, पहिलं एक्झाम्पल आहे ब्रिटनी के सीटल. ब्रिटनी के सीटल नावाची एक मुलगी होती आणि तिला तिच्या कॉलेजमध्ये एक असाइनमेंट दिलं होतं, फ्रेशरमन्स असाइनमेंट. त्या असाइनमेंटमध्ये त्यांनी 4 विषय दिले होते. ह्या 4 विषयामधून तुम्ही कोणत्याही विषयावर एक विषय निवडा आणि त्याच्यावर तुम्ही रिसर्च पेपर्स तयार करा. बऱ्याच जणांनी स्पिरिच्युअलिटी विषय निवडला, काही जणांनी पुनर्जन्मावर आपले असाइनमेंट्स लिहून रिसर्च पेपर्स दाखल केले, काही जणांनी जादूटोण्यावर केले, काही जणांनी धार्मिकतेवर हे केले. पण ही जी आपण ज्या मुलीचं उदाहरण पाहत आहोत, ब्रिटनी के सीटल, हिने काय केलं, हिने कोणत्या टॉपिकवर लिहिलं, प्रभू येशू आणि त्यांचं जीवन हा टॉपिक निवडला आणि त्याच्यावर तिने तिचे रिसर्च पेपर्स, तिचे असाइनमेंट्स तिथे सबमिट केले तिच्या शाळेमध्ये. ते लोक इतके चिडले की हा विषय काच निवडला तिने, प्रभू येशू हा विषय काच निवडला. आणि तिला जरी तिचा उत्तम असा असाइनमेंट तिथे तिने सबमिट केला, रिसर्च पेपर तिने तिथे सबमिट केला, ते लोक इतके चिडले की तिला 0 ग्रेड दिला, 0 ग्रेड असा दिला. आणि ही तिची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. म्हणजे काय चूक होती तिची, फक्त तिने प्रभू येशूचाच विषय तिथे निवडलेला होता. आणि कसं, म्हणजे हा पण एक सतावाचा, एक छळाचा एक एक्झाम्पल आहे, एक प्रकार आहे. दुसरा आपण एक्झाम्पल बघूया. फेडरल कोर्ट केस ज्याला म्हणतात, जेन डो वेस्ट सांता फी इंडिपेंडंट स्कूल डिस्ट्रिक्ट. हे काय झालं, एक फेडरल कोर्टची ही एक केस आहे. त्यामध्ये काय असं होतं की हायस्कूल ग्रॅज्युएशन तिथे होतं आणि ह्या ग्रॅज्युएशनमध्ये जे जज साहेब होते त्या डिस्ट्रिक्टचे, ते जज साहेब येणार होते. आणि जज साहेब जेव्हा येणार होते तेव्हा त्या कोर्टाने एक स्ट्रिक्ट रूल काढला की जज साहेबांची उपस्थिती तुमच्या ह्या शाळेच्या हायस्कूल ग्रॅज्युएशन मध्ये राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, प्रार्थना तर नक्कीच असते, तिकडे ख्रिश्चन कंट्री आहे, प्रार्थना तिथे नक्कीच असते. आणि तुम्ही प्रार्थना नॉन डिनॉमिनेशनल ठेवा, म्हणजे तुम्ही ती प्रार्थना देवाला करू शकता, परमात्म्याला करू शकता, पण त्यामध्ये प्रभू येशूचं नाव नसलं पाहिजे, प्रभू येशू तुमच्या प्रार्थनेमध्ये नसलेच पाहिजे. आणि कडक असं त्यांनी ऑर्डर काढली की जर तुम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू येशूचं नाव घ्याल तर तुम्हाला 6 महिन्याचा तुरुंगवास होईल. आणि जेव्हा तुमची केस कोर्टामध्ये येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कन्सिडरच करणार नाही. अशा रीतीचं हा देखील एक सतावच आहे. आणि त्या स्टुडंटने काय केलं, प्रभू येशूचं नाव घेतलं आणि मग तिच्यावर ही केस झाली. आणि प्रभू येशूचं नाव घेण्याची चूक करू नये अशी ऑर्डर त्यांनी काढली. प्रभू येशूचं नाव घेण्याची चूक करू नये अशी त्यांनी ऑर्डर काढली. तर सताव जो असतो, छळ जो असतो, नेहमी त्याचा अंत हत्याच असत नाही. आपण देखील
आपल्या ख्रिश्चन फर्म्स आहेत, ख्रिश्चन शाळाज आहेत, ख्रिश्चन स्कूल्स आहेत, त्याचसोबत ख्रिश्चन कॉलेजेस आहेत, ख्रिश्चन इन्स्टिट्यूशन्स आहेत, काही जण ख्रिस्ती गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, त्यांना देखील सताव हा पाहायला मिळतो. जास्त डिटेलमध्ये तर जाणार नाही मी, पण आपल्याला माहिती आहे कोणत्या प्रकारचं, जर आपण ख्रिस्तीपणाचं जीवन जगत आहोत तर कोणत्या प्रकारचा छळ आपल्याला झालेला आहे हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहीत आहे. स्टुडंट असताना देखील छळ झालेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचा छळाचा, सतावाचा एक वेगळा फॉर्म असतो. त्याचसोबत वचन काय सांगतं, जे ख्रिस्तीपणाचं जीवन जगतं, जे गॉडली जीवन जगतं, जे नीतिमानाचं जीवन जगतं, त्याचं काय होतं वचन काढूया आपण. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 12 वचन. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 12 वचन. काय पावलाने लिहिलेलं आहे, पावलाने तिमोथेला काय लिहिलेलं आहे, ख्रिस्तीपणाचं जीवन, गॉडली जीवन जगणाऱ्याचं काय होतं हे आपण वाचूया. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 12 वचन. म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवण्यास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल, म्हणून आपण त्या देवबापाचं, त्या परमेश्वराचं आणि त्या प्रभू येशूला सामर्थ्य मागावं त्या छळाला सामोरे जाण्यासाठी. कधी आपल्याला वेगवेगळ्या छळाचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, वेगवेगळे टाइप्स असतात, हे आपण आत्ताच जस्ट आयडिया घेतलेली आहे. तर जेव्हा आपण नीतिमान जगणं जगतो, गॉडली जीवन जगत असतो, तेव्हा आपल्याला छळाला सामोरं जाणंच जाणं आहे. मोठमोठ्या कंट्रीजमध्ये, फ्री कंट्रीजमध्ये जिथे ब्रेवरी आहे, शौर्यत्व आहे, मग जिथे बलवान लोक आहेत, ती कंट्री फार फ्री आहे, तिथे देखील जर तुम्ही प्रभू येशूचं नाव घेतलं तर तुम्हाला जेल होते, ते तुम्हाला तुरुंगामध्ये टाकतात, ते तुम्हाला तुरुंगामध्ये टाकत असतात. मग ह्यामध्ये आपण कसं आपण रेस्पॉन्ड करावं, ह्या सर्व गोष्टींना जेव्हा आपण एका सिच्युएशन मध्ये आहोत आणि हे सगळे कंडिशन्स, सतावाच्या कंडिशन्स, छळाच्या कंडिशन्स, आपल्याला त्रास होत आहे, ह्यामध्ये आपण रिस्पॉन्ड कसं केलं पाहिजे. पेत्र आणि योहानाने काय केलं, ते बोल्डली त्यांनी सांगितलं, ते बोल्ड राहिले, ते फर्म राहिले आणि तरी त्यांनी बोल्डली सांगितलं, बोल्डली ते वचन बोलले. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि 10 वचन आपण वाचूया. काय ते बोल्डली बोलले, ते बोलले की त्यांनी काय सांगितलं, क्लिअरली आम्ही तुम्हाला सांगतो की हा जो माणूस हील झाला तो नासोरी प्रभू येशूच्या नावामध्ये हील झाला, त्याला नासोरी प्रभू येशूच्या नावामध्ये आरोग्य मिळालेला आहे. तोच प्रभू येशू ज्याला तुम्ही क्रुसावर टांगलं, क्रुसावर मारलं, पण पित्या परमेश्वराने, त्या देवाने, त्या परमेश्वराने वापस त्याला मरणातून जिवंत केलं. वाचूया आपण 10 वचन. तर तुम्हा सर्वांस व सर्व इस्रायल लोकांस हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर ठेवून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा म्हणून तुमच्या पुढे उभा राहिला. बरोबर आहे, त्यांनी बोल्डली सांगितलं, ते घाबरले नाहीत. एवढे मोठे मोठे लोक आहेत, आमच्यापेक्षा सिनियर आहेत, आमच्यापेक्षा पॉवरफुल आहेत, आमच्यापेक्षा अशी आहेत, तशी आहेत, पण त्यांनी एकच हे धरलं की बोललेच त्यांनी धरला आणि प्रभू येशूचं वचन बोलली ते सांगत होते. आणि काय झालं, त्या लोकांनीच, त्या सिनियर लोकांनीच, त्या याजक लोकांनीच, त्या वडील लोकांनीच, त्या अधिकाऱ्यांनीच आश्चर्य केलं, अरे बापरे, हे किती बोल्डली बोलत आहेत, ह्यांना तर स्पेशल ट्रेनिंग नाही, हे साधारण लोक आहेत, ऑर्डिनरी लोक आहेत, न ह्यांना शास्त्राची ट्रेनिंग आहे, काय आहे, काहीच नाही, हे प्रभू येशूचे अनुयायी आहेत, पण हे किती बोलली बोलतात, किती अधिकाराने बोलतात, हे बघून त्यांनाच आश्चर्य झालं. असे आपण देखील आपल्या कामामध्ये, जे काही आपलं काम आहे त्या कामामध्ये आपण राहिलं पाहिजे. का? कारण आपण प्रभू येशूचे अनुयायी आहोत, त्याच्याकडे आपण सामर्थ्य मागत आहोत. आणि जेव्हा आपण गॉडली जीवन जगतो तेव्हा आपल्याला सताव
होणारच होणार. आज नाही झाला तर उद्या होणार, पण नक्की होणार. आणि त्याचं सामर्थ्य आपण मागितलं पाहिजे. या सतावामध्ये फर्मली राहण्यासाठी आपण पळ नाही काढला पाहिजे. जेव्हा आपण सामोरे जाऊ, बोल्डनेस दाखवू, फर्मनेस दाखवू, हिंमत दाखवू, त्याच्या सामर्थ्याने चालू, तरच आपण एक डिफरन्स आणू शकतो आणि आपण डिफरन्स मेकर होऊया. जसं यांनी हे डिफरन्स मेकर झाले आणि किती ते फर्मली राहिले, बोल्डली राहिले, ते डळमळले नाही. या सर्व गोष्टी आपण देखील आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. दुसरा मुद्दा आपण बघूया, फेथफुल विथ प्रेयर्स. प्रार्थना जीवनामध्ये विश्वसनीय आपण राहिलं पाहिजे. फेथफुल विथ प्रेयर्स, प्रार्थना जीवनामध्ये विश्वसनीय आपण राहिलं पाहिजे. आता आपण त्या फेडरल कोर्टाची केस पाहिली. त्यामध्ये काय आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल का, कारण त्या एरियाचे, त्या डिस्ट्रिक्टचे जज साहेब तिथे उपस्थिती लावणार आहेत, तर तुम्ही प्रार्थना परमेश्वराला करू शकता, परमात्म्याला करू शकता, गॉड राहिलं पाहिजे, पण प्रभू येशू त्या प्रार्थनेमध्ये नसलेच पाहिजे. तर पेत्राने आणि योहानाने तर हे सहनच केलं नसतं. त्यांनी त्यांना कोणाची परमिशन नको ना, त्यांनी कोणाला अलाव केलं असतं की आम्ही कुठे, कशी, काय प्रभू येशूची प्रार्थना करावी. त्यांनी प्रभू येशूचं नाव फार बोलली घेतलंच आणि घेतलंच असतं. आपण एक संदर्भातलं वचन वाचूया, प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि 23वे वचन. काय ते वचन सांगतं? ते सुटल्यानंतर आपल्या मंडळाकडे गेले आणि त्यास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले. बरोबर आहे. त्यांनी काय केलं? हे सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या बिलिव्हर्स लोकांकडे, त्यांच्या साथीदारांकडे काय काय घडलं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे जाऊन सांगितल्या, ज्या तिथे प्रेयर मीटिंग मध्ये झाल्या होत्या आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. कोणती प्रेयर मीटिंग? त्या भिकाऱ्याला जिथे सुंदरशा गेटमध्ये, मंदिराच्या सुंदरशा गेटमध्ये त्यांनी त्या भिकाऱ्याला हील केलं. लोकांचा जमाव झाला तर पेत्राने तिथे प्रभू येशूबद्दल प्रीचिंग केली, सुवार्ता सांगितली. प्रभू येशूमध्ये जे मेलेले आहेत ते पुन्हा उठणार हे त्यांनी सांगितलं. आणि त्या प्रेयर मीटिंग मध्ये किती जणांनी विश्वास ठेवला? बायबल सांगतं 2000 लोकांचा अजून त्याच्यामध्ये भर पडला. त्या प्रेयर मीटिंग नंतरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि जेव्हा त्यांना सोडलं, काय काय ज्या गोष्टी झाल्या त्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या साथीदारांना सांगितल्या. तो सर्व रिपोर्ट सांगितली की वडील लोक काय म्हणाले, याजक लोक काय म्हणाले, त्या सर्व गोष्टी त्यांनी तिथे जाऊन सांगितल्या. परमेश्वराचे एक सेवक आहेत, चार्ल्स स्पर्जियन त्यांचं नाव आहे आणि त्यांची सेवा फार यशस्वी सेवा अशी आहे. जेव्हा त्यांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की तुमच्या सेवेचं सक्सेस काय आहे, तेव्हा ते असं म्हणतात की माझे लोक माझ्यासाठी, माझ्या सेवेसाठी प्रार्थना करतात. म्हणजे त्यांची जी मंडळी आहे, अर्थ त्याचा असा आहे, माझे लोक माझ्यासाठी प्रार्थना करतात, म्हणजे त्यांची जी मंडळी आहे ती मंडळी त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करत असते. तर फक्त एक सेवा चालवणाऱ्याचं, एक पाळक साहेबांचं काम नाही प्रार्थना करणं, हे करणं. जे मंडळीमध्ये लोक आहेत त्यांचं देखील काम आहे प्रार्थना करणं. आपण इथेही बघतो आणि आता एका पाळक साहेबांचं, एक परमेश्वराच्या सेवकाचंही आपण उदाहरण पाहिलं. चार्ल्स स्पर्जियन यांचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आणि मग काय केलं, जेव्हा पेत्र आणि योहानानी जाऊन सगळा रिपोर्ट आपल्या साथीदार विश्वासणाऱ्यांना सांगितला, तेव्हा त्यांनी काय केलं, सर्वांनी एक चित्त होऊन एक आवाजामध्ये परमेश्वराकडे प्रार्थना केली. प्रेषित 4:24 वाचूया आपण. आणि ही जी प्रार्थना आहे ही बायबलमध्ये सगळ्यात पॉवरफुल अशी प्रार्थना म्हटल्या जाते. कशी सुरुवात केली आपण वाचूया 24वे वचन.
हे ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही याचा उत्पन्न करता तूच आहेस. बरोबर आहे. प्रभू येशूने पण जी प्रार्थना शिकवली ती पण अशीच आहे. सुरुवातीला आपण त्या देवाला एक्नॉलेज केलं पाहिजे आणि तेच इथे आहे की परमेश्वर ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व निर्माण करता तूच आहेस. आणि ही जी प्रार्थना आहे ही बायबल मधली सगळ्यात पॉवरफुल प्रार्थना आहे. आणि ह्या प्रार्थनेचा जन्म कसा झाला? त्यांच्या विटनेसमुळे आणि सर्व्हिसमुळे झालेला आहे. म्हणजे शास्त्र असं आपल्याला माहित आहे आणि आपला असा विश्वास, जे ख्रिस्ती लोक आहेत ह्या वचनावर असा विश्वास ठेवतात आणि वचन पण तसंच आहे की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हे संपूर्ण शास्त्र लिहिलेलं आहे. म्हणजे ऑथर कोण आहे? तोच ऑथर आहे. लिहिणारा कोण आहे? बायबल तोच लिहिणारा आहे. तर त्यालाच म्हणजे त्या ऑथरलाच, लेखकालाच त्याचे वचन आपण सांगत आहोत. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना आणि वचन ह्यांचं मिलन झालं पाहिजे आणि मग ती प्रार्थना आपली पॉवरफुल होते. आपल्या प्रार्थना आणि त्या लेखकाचं म्हणजे बायबलचे वचन यांचं मिलन असून ती प्रार्थना जेव्हा आपण करतो ती प्रार्थना फार पॉवरफुल असते. अशी प्रार्थना नसली पाहिजे आपली की देव बाप्पा तू असं कर, देव बाप्पा आमच्यासाठी हे कर, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. नाही, तर आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की आमचं असं आहे, देव बाप्पा परमेश्वर आमचं असं आहे, आम्हाला तू शक्ती दे आणि ह्यामध्ये पार होण्यास, ओव्हरकम करण्यास तू आम्हाला ताकद दे आणि सर्व गोष्टींनी तू आम्हाला परिपूर्ण कर, इक्विप कर. अजून आपण संदर्भातले वचन वाचूया. लास्ट फ्यू लाईन्स, काही शेवटचे वचनाचे प्रार्थनेचे लाईन्स आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 29 आणि 30. आणि 30 टप्प्याटप्प्याने वाचूया. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. हा बरोबर, एक मिनिट. टप्प्याटप्प्याने आपण काय त्यांनी प्रार्थना केली सुरुवातीला? तर सुरुवात कशी केली त्यांनी की तूच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि ह्यामध्ये सर्व जे काही आहे ह्याचा निर्माण करता तूच आहे, अशी सुरुवात केली. घरी जाऊन हे वचन आपण वाचूया आणि आपल्या हृदयामध्ये ह्या वचनांना, ह्या प्रार्थनेला साठवून ठेवूया आणि आपण देखील अशाच पॅटर्नने प्रार्थना करूया. आणि मग शेवटचं काय आहे ते काय म्हणतात की त्यांच्या कंडिशन नुसार त्यांनी प्रार्थना केली. काय? प्रभू त्यांच्या धमक्या, काय त्यांचं धमकावणं, काय शब्द आहे? तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. प्रभू आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझ्या पवित्र सेवक येशू याच्या नामाने चिन्हे व अद्भुते घडावी असे कर. वचन काय आहे? त्यांनी पळ मागितला का की नाही? त्यांनी पळ मागितला नाही. अशी सिच्युएशन आली, ही एकदम अर्जंट आणि इमर्जन्सी सिच्युएशन होती. ते खतऱ्यामध्ये होते, डेंजर झोन मध्ये होते आणि त्यांनी पळ मागितला का? नाही. त्याने काय मागितलं? तिथे धैर्य मागितलं, तिथे त्यांनी हील केलं, आरोग्य दिलं आणि तिथूनच त्यांना प्रॉब्लेम स्टार्ट झाला. पण त्यांनी काय मागितलं? अजून बरं करण्यास, लोकांना अजून बरं करण्यास परमेश्वराचा सामर्थ्य, तुझा हात वाढव असं सांगितलं. त्याच्याकडे धैर्य मागितलं, सामर्थ्य मागितलं आणि चिन्ह चमत्कार प्रभू येशूच्या नावामध्ये करण्यास तुझं सामर्थ्य दे असं त्यांनी परमेश्वराकडे, त्या देवाकडे मागितलं. त्यांनी परिस्थितीला भिवून असं होऊ दे, तसं होऊ दे, त्यांना असं कर, तसं कर हे नाही मागितलं. त्यामध्ये बोल्ड राहण्यास, स्ट्रॉंग राहण्यास, त्याने धैर्य, सामर्थ्य सगळं प्रभू येशूच्या नावामध्ये अजून आम्हाला कार्य करण्यास त्याचं सामर्थ्य मागितलं. असं आपण आज राहिलं पाहिजे.
आपली ती सेवा असो का सगळे तर सेवा करत नाहीत ना मंडळीचे, काही नोकरी करतात, काही सेवा करतात, काही हे करतात। आपण आपल्या कामामध्ये देखील हीच गोष्ट मागितली पाहिजे, आपण आपल्या सेवेमध्ये देखील हीच गोष्ट मागितली पाहिजे। विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील आपल्या विद्यार्थी जीवनामध्येही अशाच गोष्टी, सुटेबल गोष्टी मागितल्या पाहिजे। तर ह्या सर्व गोष्टी आपण परमेश्वराकडे मागितल्या पाहिजे। फिलिप ब्रुक्स यांनी एकदा लिहिलेले आहे, हे असं म्हणतात, असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की साध्या जीवनासाठी, साध्या सोप्या जीवनासाठी तुम्ही प्रार्थना करू नका। तर आम्ही असं प्रार्थना करा की आम्ही स्ट्रॉंग, आम्ही शक्तिशाली देवाचे पुरुष, देवाचे माणसं, देवाच्या स्त्रिया, परमेश्वराच्या स्ट्रॉंग मेन अँड वुमेन ऑफ गॉड, देवाचे लोक शक्तिशाली होण्यासाठी अशी तुम्ही प्रार्थना करा, असं ते त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात। तुमचा जो टास्क आहे त्या टास्कसाठी परमेश्वरा तुमच्या पॉवरच्या इक्वल तो टास्क असं नका प्रार्थना करू, तर तुमच्या टास्कच्या इक्वल पॉवर अशी तुम्ही प्रार्थना करा। कारण आपलं ध्येय मोठं असतं, आपल्याकडे पॉवर नसते तेवढी, आणि त्या पॉवरसाठी ते ध्येय, जे मोठं ध्येय आहे, ते मोठं ध्येय पूर्ण करायसाठी मोठी शक्ती, मोठं सामर्थ्य त्याच्याकडे आपण मागितलं पाहिजे, असं फिलिप ब्रुक्स हे त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहितात। तिसरा मुद्दा आपण पाहूया, फ्री विथ पजेशन। हे जे लोक होते, हे मालमत्ता त्यांची जी होती ती एक दुसऱ्या संगती ते शेअर करायचे, एक दुसऱ्या संगती ते वाटायचे, फ्री विथ पजेशन। आता हा जो सैतान होता, अर्ली चर्च जे होतं, सुरुवातीचं जे चर्च होतं, ह्यांच्यावर छळ होत होता, त्या छळामध्ये ते बोल्ड राहिले, ते घाबरले नाही, भयहीन राहिले, आणि प्रार्थनेमध्ये ते, प्रार्थना जीवनामध्ये ते विश्वसनीय देखील राहिले। सैतान सगळ्या गोष्टीमध्ये फेल होत होता। सैतानाला अर्ली प्रभू येशूचं जे मूवमेंट होतं ते अजून वाढावं असं पाहिजे नव्हतं। सैतान जो आपला शत्रू आहे तो त्याचं काम करत होता, आणि प्रत्येक वेळेस सैतान काय होत होता, फेल होत होता। जेव्हा या सर्व लोकांनी प्रार्थना केल्या तेव्हा काय झालं, त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, देवाचा आत्मा उतरला, आणि नवीन शक्ती त्यांना प्राप्त झाली। अजून काय सांगतं की ते एक दुसऱ्याच्या गोष्टी शेअर करत होते। संदर्भातलं वचन प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 32 ते 34 वाचूया आपण। तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता। कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ समायिक होते। प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती, आणि त्यांच्यातील कोणालाही गुन्हे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितक्यांनी ती विकून टाकून विकलेल्या वस्तूचे मोल आणून प्रेषितांच्या पावलामध्ये ठेवले। ओके, काय आहे, प्रभू येशूने शास्त्रामध्ये, बायबलमध्ये स्वर्ग, नरक, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्यापेक्षा जास्त आपला पैसा कसा वापरला पाहिजे, पैसा ह्या गोष्टीवर जास्त प्रवचन दिलेलं आहे। आणि हे लोक काय करायचे, जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, ह्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, त्यांची शक्ती नवीन झाली, आणि लूक काय करतो, हे काही जे आपण वचन वाचलेले आहेत त्या वचनांनी हा चॅप्टर तो बंद करत आहे। काय, ते एक दुसऱ्याला मदत करायचे, ज्यांच्याकडे जागा होत्या त्या त्यांनी विकल्या आणि
प्रेषितांच्या चरणामध्ये जे पैसे आले त्यांना विकून ते ठेवले आणि जशी जशी गरज पडली ज्यांना ज्यांना ते प्रेषित त्यांना ते देत होते आणि कोणालाच कोणत्याही प्रकारची तिथे कमी पडली नाही. असंच आपलं राहिलं पाहिजे. आपला हात देण्याचा राहिला पाहिजे, कारण प्रभू येशूच म्हणतात घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित. काढूया वचन प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 35वं वचन. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय आणि 35वं वचन. आणि ह्या सगळ्यांनी जेव्हा ते ऐकलं, हे सगळे काढलं वचन वाचूया आपण. सर्व गोष्टीत मी तुम्हाला इतका घालून दाखविले की कसे श्रम करून तुम्ही दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात धन्यता आहे, असे जे प्रभू येशू स्वतः म्हणाला त्या वचनाची आठवण ठेवा. प्रभू येशू स्वतः म्हणतात घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. मग आजच्या काळामध्ये काय सोल्युशन आहे ह्या गोष्टीचं? जर आपण पाहिलं तर जो ॲव्हरेज ख्रिश्चन आहे तो काय करतो, किती वर्गणी टाकतो, असं एस्टिमेट काढलं जातं की 3.5% तो टाकतो. आणि किती दाखवलेला आहे, दशमांश किती द्यायचा आहे, 10वा भाग द्यायचा आहे, आपल्या इन्कमचा 10वा भाग द्यायचा आहे. आणि जर सगळे कमवणारे जर आपल्या इन्कमचा 10वा भाग जर देत असतील तर किती गौरवी हे आहे. कोणालाच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, तिथे कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि आताच आपण पाहिलेलं आहे प्रेषितांची कृत्य 20 आणि 35 मध्ये घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे, जे प्रभू येशू म्हणतात. आणि जो देणारा आहे असं म्हटलं जातं, सायकोलॉजी असं म्हणते की जो देणारा आहे तो फार आशीर्वादित असतो. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याचं जे जीवन आहे ते चेंज असतं, ते बदलून जातं, ते आशीर्वादित होतं. आणि तो सायकोलॉजिकली देणारा जो आहे तो सायकोलॉजिकली आणि स्पिरिच्युअली आध्यात्मिकपणाने आणि सायकोलॉजिकपणाने तो जगामध्ये सर्वाइव्ह होण्यास, जगामध्ये जगण्यास सक्षम असतो. म्हणून जर कोणाला आपल्यामध्ये कमी असेल तर त्याच्या संगती आपल्या वस्तू वाटण्यास, वस्तू शेअर करण्यास आपण पुढे मागे करू नये. एक सुंदर उदाहरण पारसी लोकांमध्ये आपण बघतो, आपल्यालाही माहीत असेल, पारसी लोक हे सगळे वेल ऑफ आहेत. का ते वेल ऑफ आहेत? का त्यांच्यामध्ये कोणी गरीब नाही. त्यांच्यामध्ये जर कोणी गरीब आहे, त्यांच्यामध्ये कोणाचा बिझनेस चालला नाही किंवा नोकरी जे काय आहे हे झालं, त्यांच्याकडे पैसा अडका नाही, तर हे पारसी लोक काय करतात, सगळेजण जमा करतात पैसा आणि त्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला ह्या सर्व गोष्टी पुरवतात. काही जण फर्निचर देतील, काही जण घरचं सामान देतील, तर काही पैशाने त्यांना हेल्प करतील आणि त्या व्यक्तीला ते उभं करतात त्याच्या पायावर. आणि किती सुंदर असं त्यांचं उदाहरण आहे जे आपल्याला बायबलमध्ये देखील पाहायला मिळतं. तर आपण देखील आपले जे गरजू भाऊ बहीण आहेत त्यांना आपण बऱ्याच अशा गोष्टी, आपली मालमत्ता आहे, पैसा आहे, पेचेक्स आहे, जे काही आहे, जसं आपल्याला जमेल त्या रीतीने आपण त्यांना मदत करू शकतो. का? कारण ही जी प्रॅक्टिस आहे ते अर्ली चर्च, सुरुवातीचं चर्च त्यांनी ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिस केलेल्या आहेत. आणि कारण सुरुवातीचं जे चर्च आहे, अर्ली चर्च जे आहे ते काय होतं, फिअरलेस विथ पर्सिक्युशन, त्याचसोबत फेथफुल इन प्रेयर आणि फ्री विथ पॉझेशन. आणि म्हणून हे लोक काय केलं, ह्या लोकांनी एक डिफरन्स आणला. तसंच तुम्ही आणि मी देखील, तुम्हाला आणि मला देखील एक डिफरन्स आणण्यासाठी प्रभू येशूने इकडे ठेवलेला आहे. आणि आपण त्या प्रकारे एक डिफरन्स मेकर होऊया. आणि अजून काय आपण बघतो की अर्ली चर्च जे होते ते साधारण लोक होते, ऑर्डिनरी लोक होते, फार साधारण
काही जण अनपढ होते, मासे पकडणारे होते, कसे होते, पण ह्यांनी काय केलं, एक ग्लोबल चेंजिंग मिशन त्यांनी हे केलं. त्यांनी काय केलं, सगळं जग पालटून टाकलं. त्यांच्या कार्याने ग्लोबल चेंजिंग मिशन सगळं जग पालटून टाकलं. जगाचा इतिहास पालटला, जगाचा इतिहास त्यांनी रचला, कारण त्यांनी एक डिफरन्स आणला. आपणही डिफरन्स आणणारे होऊया. आणि जर आपण पाहिलं तर परमेश्वराने फार ऑर्डिनरी लोकांना, साध्या सुध्या लोकांना त्याच्या सेवेमध्ये ओढलेलं आहे. काही त्याच्यातले शेतकरी आहेत, काही गवळी आहेत, तर काही चांभार आहेत. असे काही साधारण ऑर्डिनरी व्यक्ती ज्यांना समाजामध्ये किंमत नाही, अशाही व्यक्तींना परमेश्वराने त्याचं चर्च स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेलं आहे. बिली ग्राहम बद्दल आपल्याला माहीत असेल नाव, तर नक्कीच त्यांचं ऐकलेलं असेल. तर ते गवळी होते. लिस्ट खूप मोठी आहे, ते आपण नंतर बघू शकतो. पण आपण ह्या लोकांप्रमाणे आपण एक डिफरन्स आणणारे होऊया. आतापर्यंत संदेश आपण ऐकला त्याबद्दल मी ऑनलाईन संदेश ऐकणाऱ्यांचे आणि इथे बसलेल्या सगळ्यांचे आभार मानते.